गेल्या 29 तारखेला आम्ही मुंबईतून जबलपूर या ठिकाणी सकाळी 6 वाजता पोचलो. अहिल्यादेवी हे नाटक जबलपूर मी अहिल्यादेवी या नाटकासाठी आलेलो आहोत. अतिशय भव्य मोठा दिव्य नाटक आहे असं आमचं इकडे आणि जबलपूरमध्ये. सुंदर नाटक आमच्या सगळ्या नाट्य कलावंतांच्या सहकार्यातून डायरेक्टर आमचे वैभवजी भाडिक सर यांच्या नेतृत्वाखाली, आडवा कोरिओग्राफर सुभाष नकाशे सर यांच्या नेतृत्वाखाली हा नाट्य आधुनिक जबलपूरमध्ये छोटी अहिल्यादेवीचं काम अतिशय दिमागात करून आलो. मागच्या 29 तारखेला सकाळ सकाळ आम्ही जबलपूर रेल्वे स्टेशनला उतरलो. सगळं आमचं होतं. अतिशय सुंदर शहर पाहायला मिळालं जबलपूर. सर्वीकडे आम्हाला स्वच्छता दिसली. सकाळ सकाळ सर्व हे जबलपूर स्टेशन आहे. आनंदी वातावरणामध्ये या नाट्यप्रयोगासाठी आम्ही जबलपूरमध्ये उतरलो होतो. थोड्याच वेळात आम्ही एका आलिशान हॉटेलमध्ये निघालो. हे जबलपूरमधलं एक आलिशान हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी आम्ही सकाळी उतरलो होतो. आमच्याबरोबर आहेत ज्येष्ठ रंगकर्मी गवस सर आणि एकापेक्षा एक दिग्गज कलावंतांच्या साथीनं या अहिल्यादेवी नाट्यामध्ये मला स्वतःला काम करायला मिळालं. मला खूप आनंद वाटला. खूप मोठा ग्रुप होता. चांगल्या प्रकारचे सहकार्य करणारी ही सगळी मंडळी. तर मंदिर आहे, हे हॉटेल आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा सगळा प्रवास आमचा झाला. एवढा लांबचा प्रवास केला असं अजिबात वाटलं नाही, कारण आमच्याबरोबर जे सहकारी या नाटकातले होते ते अतिशय चांगल्या स्वभावाचे, एकमेकाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करणारे असल्यामुळे खरंच अजिबात कंटाळा आला नाही, उलट आनंदच वाटला. आणि नाट्यप्रयोग अत्यंत भव्य दिव्य होता. आदरणीय वैभवजी भाडिक सरांनी चांगल्या प्रकारचं ड्रामाचं डायरेक्शन केलं होतं आणि डान्सचं कोरिओग्राफी आमच्या आदरणीय सुभाष नकाशे सरांनी केलं होतं. अतिशय सुंदर हा नाट्यप्रयोग या ठिकाणी आमच्या जबलपूर शहरामध्ये संपन्न झाला. त्या हॉटेलमध्ये सकाळी आम्ही उतरल्यानंतर ही सगळी नाटकामधली सहकारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. युवा तरुण मंडळी अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये, एवढा मोठा प्रवास करून गेलो तरी सगळे प्रसन्न वातावरणामध्ये होतो. मला खूप आनंद वाटला या नाटकात काम करताना. चित्रपटसृष्टी आणि ही नाट्यप्रकार जवळून अनुभवायला मिळत आहे. आठवणीने वैभव भाडिक साहेब मला नाटकासाठी फोन करतात आणि मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जवळजवळ 3 ते 4 दिवस तालीम झाल्यानंतर आम्ही जबलपूरमध्ये गेलो. आता हे जे ठिकाण आहे जबलपूरमधील हे नाट्य थिएटर आहे. ही अगोदर आमची सकाळी तयारी चालू होती. ते म्हात्रे साहेब आहेत आमचे सहकारी, माझ्याबरोबर बसलेले आहेत. भिवंडी मोर्टीनं आले होते. हा दुपारी सगळी तयारी चालू असताना हा सगळा थिएटर बऱ्यापैकी रिकामा आहे. आमची फक्त नाटकातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तयारी चालू आहे. जबलपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट असं इथला बोर्ड पाहतं
अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्तानं हे नाटक जबलपूरमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे जबलपूर स्मार्ट सिटी लिमिटेड नावाचं हे थिएटर आहे. या ठिकाणी मला अत्यंत आनंद वाटला. या थिएटरच्या बाहेर निळा झेंडा बहुजन समाज पार्टीच्या वतीने लावण्यात आला, तो बघायला मिळाला. जबलपूर शहर अत्यंत स्वच्छ असं शहर मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. समोरच आमची ही गाडी आहे नाटकाची. सकाळ सकाळ आम्हाला जबलपूर रेल्वे स्टेशनला न्यायला आली होती. अजूनही तयारी चालू आहे. ही लाईटची व्यवस्था या ठिकाणी त्याची तयारी चालू आहे. या नाटकासाठी प्रकाश योजना कुलभूषण देसाई सरांनी दिली होती. खरंच खूप सुंदर शहर आहे. मला फार भावलं. मस्त सुंदरशा मोजक्याच इमारती, इकडे तिकडे स्वच्छता आणि जास्त गाड्यांची वर्दळ नाही असं हे शहर पहिल्यांदाच पाहिलं आणि मनाला भावलं. थिएटरही सुंदर होता. मला वाटतं त्याचं एक दुसरं नाव आहे मानस भवन. रामकिंकर उपाध्याय, पंडित रामकिंकर उपाध्याय मानस भवन. या नाटकाच्या निमित्तानं नवीन नवीन शहरे बघायला मिळतात. मी ज्यांच्याबरोबर काम करतोय ते सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व. नाट्यक्षेत्रात अतिशय दिग्गज महनीय व्यक्तींबरोबर मला काम करायला मिळालं. आमच्या संध्या मॅडम यांचे भरतनाट्यमची सगळ्या मुली होत्या. सुभाष नकाशे सर आणि आमचे वैभवजी महाडिक, रोहित दादा, विशाल दादा, आमचे म्हात्रे दादा आणि आदरणीय अनिल गवस सर, आमचे अंकित भाई, अजिंक्य भाई, एकापेक्षा एक तुषार सर, यांच्याबरोबर प्रवीण सर, आमचे नेवरे साहेब, एकापेक्षा एक दिग्गज कलावंतांबरोबर मला या नाटकात काम करायला मिळालं. हे आमचे म्हात्रे दादा खास भिवंडीवरून आले होते, माझे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. नाटकाच्या अगोदर हे फोटो सेशन चालू होतं. या दिग्गज कलावंतांबरोबर फोटो काढताना खूप खूप आनंद वाटतो. विशाल सर आहेत माझ्याबरोबर, तुषार सर, सगळे चांगले सहकारी मला या नाटकाच्या निमित्ताने मिळाले. त्याच्या अगोदर एक मोठं गडगर्जना नावाचं नाटक
अनिल गवस सर माझ्याबरोबर आहेत. अनिल गवस सर फार मोठे कलावंत आहेत. या आमच्या शांतीदेवी आणि या रावळ अर्चना मॅडम. विशाल सरांबरोबर हा माझा फोटो आहे. अतिशय दिग्गज कलावंतांबरोबर काम करताना खूप खूप आनंद वाटत आहे. ही छोटी अहिल्यादेवी, तुषार सर, अनिल गवस सरांबरोबर विशाल सर. हा सगळा आमचा हा नाट्याचा प्रयोग अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये यशस्वी झाला. खूप मजा आली. या हॉटेलमध्ये आम्ही अनिल गवस सरांबरोबर आणि डायरेक्टर वैभव माडिक साहेब, रोहित दादा, आमचे म्हात्रे दादा, आणि शेवटी संध्याकाळी आम्ही हा नाटकाचा प्रयोग संपवून रात्री निघालो. तो हा क्षण